स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज एका नवीन स्वाध्यायात आज आपण इयत्ता 9वी यामधील प्रकरण 3 प्रकरणाचं नाव आहे बाह्य प्रक्रिया भाग 1 याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना। त्यामधील पहिला प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामधील अ हा उपप्रश्न आहे कायिक विदारण म्हणजे काय आणि याचं उत्तर लिहूया। खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे तुटणे खडकाचे भाग विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय। अपपर्णन कणात्मक विदारण व खंडन विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत। आता दुसरा आ हा उपप्रश्न पाहू। रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते आणि याचं उत्तर आहे रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्यांचे नैसर्गिक विघटन होणे म्हणजे रासायनिक अपक्षय विदारण होय। कार्बनन द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत। आता आपण पुढचं पाहूया। ई हा प्रश्न आहे जैविक विदारण कसे घडून येते आणि याचं उत्तर आहे जैविक विदारण मानव प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते। जुने किल्ले जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात त्यामुळे खडकांच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात। उंदीर घुशी ससे यासारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात मुंग्या वारूळ तयार करतात। या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात। या प्राण्यांच्या खननामुळे खडकांचे विदारण घडून येते। अनेकदा खडकांवर शेवाळे दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात। या वनस्पतींमुळेही खडकांचे विदारण घडते। आता आपण यामधील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत। विदारण व विस्तृत झीज यातील फरक स्पष्ट करा आणि याचं उत्तर आहे नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकातील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे विदारण होय। विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजे विस्तृत झीज होय। कायिक विदारण रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे 3 मुख्य प्रकार होत। तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे 2 प्रकार आहेत। हा होता आपला प्रश्न पहिला। आता आपण प्रश्न दुसरा पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न दुसरा आहे चुकी बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करा। यामधील पहिलं विधान आहे भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो। हे विधान चूक आहे आणि आता आपण याचं दुरुस्त विधान पाहूया। भूकंपावर प्रामुख्याने अंतर्गत भू हालचालींचा परिणाम होत असतो। आता आपण यापुढील दुसरं विधान पाहूया। आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते। हे विधान आपलं बरोबर आहे। आता पुढचं ई विधान आहे शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते। आपलं हे विधानही बरोबर आहे। पुढचं विधान आहे खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय। हे विधानही बरोबर आहे। आता शेवटचं विधान आहे अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते आणि हे विधान आपलं चूक आहे। याचं दुरुस्त विधान पाहूया। बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा या खडकाची निर्मिती होते। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न तिसरा खालील ओघ तक्ता पूर्ण करा। आपल्याला इथे विदारण प्रक्रियेचा ओघ तक्ता दिलेला आहे तो आपण अशा प्रकारे व्यवस्थित पूर्ण करायचा आहे। तो अशा प्रकारे आपण लिहायचा आहे। आता आपण त्या पुढचा प्रश्न चौथा पाहणार आहोत। पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा आणि आता यामधील आपण पहिलं विधान पाहूया। अ हे विधान आहे काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात। याचा प्रकार आहे जैविक विदारण। दुसरा आहे खडकातील लोहावर गंज चढतो। हे कोणत्या प्रकारचं आहे रासायनिक विदारण। आता ई पाहूया खडकांच्या तळांमध्ये साचलेले पाणी गोठते परिणामी खडक फुटतो।
हा कोणता प्रकार आहे विदारणाचा? कायिक विदारण. आता पुढचं पाहूया चौथं. थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात. हे पण आपलं कायिक विदारण याचा प्रकार आहे. आता पुढचं पाहूया. शेवट ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे. हा कोणता प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे कायिक विदारण. हा विदारणाचा प्रकार आहे. आता पाहूया आपण पुढचा प्रश्न 5वा. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात उत्तर लिहा. यामध्ये आपण आपल्या आत्ताच घडलेली माळीण ही घटना आपल्याला आठवतच असेल. आपण ते येथे उत्तरात लिहू शकतो. सर्वच वाचून दाखवत नाही, तुम्हालाही कंटाळा येईल. ते व्यवस्थित लिहून पहा. आणि तुम्हाला आणखी कोणती घटना आठवत असेल तर ती लिहिली तरी चालेल. चला तर मग येथेच थांबू. परत भेटू नवीन स्वाध्यायात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.